साठी चालल्या माझी कावडा खूप झाल्या आता कोंबड्या खायला इथे मगारी. हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू केलेला आहे. दर ब्लॉगमध्ये हेच बोलावं लागतं मला, कारण की मी ब्लॉगच शूट नाही करीत. विचार असा केला तर मी नवीन फोन होला ना डेली ब्लॉगिंग करीत आणि जाम जरा मला बोलता की तू डेली ब्लॉग का नाही करत. तर चला आजपासून सुरुवात करतो आम्ही. तर बघू नेक्स्ट ब्लॉग आता केव्हा परते यो ब्लॉग परल समजेलच तुम्हाला. आणि आज दत्त जयंती, तर हा विचार केला मी की आजपासून नवीन सुरुवात करतो बरं ब्लॉगला. कारण की माझा प्रत्येक ब्लॉगमध्ये असंच होते क डेली ब्लॉग करीन मी, मला काही टाईमच भेटत नाही. आता टाईम कला भेटत नाही तुम्हाला हे ब्लॉगमध्ये समजायलाच. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ना. आजचा मी पूर्ण दिवस या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे, ओके. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलेली अजिबात जाऊ नका, म्हणजे माझा ब्लॉग आला तुम्हाला लगेच बघायला भेटणार आहे. आणि पहिला प्रेम दिलं तसं असं प्रेम सपोर्ट करा आणि असंच तुमचा सपोर्ट राहू दे बस, ठीक आहे, ओके. चला. चॉकलेट लवर चीज बात असते, कॅडबरी खाल्ली आणि ते जमणारच नाही. उजारल्या चॉकलेट खायला येते मी. तर काहीच आम्हाला कुठे पाया पडण्यात लांब जायची गरज नाही, कारण की आमच्या समोरच मंदिर आहे. आणि रात्री आम्ही जाणार आहोत तिकडे दत्ताच्या मंदिरावर. तिकडे आमच्या गावामध्ये 2 मंदिर आहेत, एक आमच्या घराच्या समोर आणि एक तिकडे तल्याकडे. तर आता पहिल्या आम्ही इथं पाया पडायला जाऊ, त्याच्यानंतर रातच्या तिकडं जाऊ. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला मंदिर दाखवून थांबू. हे बघा, फक्त 4 पावला चाललं का मंदिर समोर. तर चलो गाईज, तर आता आम्ही चाललो पाया पडण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा देत आहोत. तुम्ही सुद्धा ऑनलाईन दर्शन करा, ओके. पाया तिथे बरोबर प्रसाद खावा घर आलो, लाज वाटतो ती पत्रावली. तर काही दरवर्षीप्रमाणे आम्ही घरा आणले जेवायला, कारण की तिथं आम्हाला थोडीशी ओशेली वाटते म्हणून गर्दी बी होती त्याची मुलं. आणि जेवण एक नंबर मी तुम्हाला दाखवतो. पापड आहे, बघ औषध घेतले काहीच नाही. तू डाईट वस म्हणून समजलं ना. वाटाण्याची भाजी, खीर, बुंदी, जिलेबी, गुलाबजामुन, लोणचा, पापड आणि वरण भात. पालखी आलेले आणि मला वाटतं सुरू होते खतम असं वाटतं मला, पण नाही. मस्तपैकी जेवलो ना. आता आले मी वरती कपडे शिवायला. तर हे ड्रेसचं आता इथपर्यंत काम पोचले, अजून बराच काम बाकी आहे तसं बघायला गेलं तर. अजून इथं अजून एक लेअर लावायची आहे न, याच्या वरची अशी पिणी पेटी रेडी केलेली आहे. तर अजून बराच काम बाकी आहे, म्हणजे बराच. यातला अजून अर्धा पण नाही झाला. म्हणजे मला उद्या 2 ड्रेस द्यायचा आणि यो आणि हिचे मम्मीचा. तर चला तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीनच ड्रेस कंप्लीट झाल्यावर. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि तुम्हाला तर इन्स्टाला म्हणजे आयडिया फॅशन डिझायनर कल्याणी, तिथे जाऊन मला फॉलो करा. तर जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की DM करा, ओके. हा ड्रेस बघा, मी तुम्हाला दाखवलाच नाही. हे बघा, यो ड्रेस कंप्लीट झालेला आहे फायनली. आणि याचे मागेही फ्रीला. तर इच्छा आता मम्मीचा ड्रेस मी रेडी करायला घेतले. तर यो ड्रेस रेडी झाला मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणारच. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काहीच कपडे स्टिच करून मी आताच खाली उतरलो आणि आम्ही घेतले आता नाश्ता करायला. न मंदिरात जायचं अजून काही आमचं फिक्स नाही. चंद्रभागा कोबरा बाहेर आम्ही चाललो नाश्ता आणायला. तर गाईज मी आता रेडी होत आहे. एकच डोळ्याला लायनर लावले आणि मी आता मेकअप करते आणि मग आम्ही जातो पाया पडण्यासाठी सेकंड मंदिरावर. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हां,
तर गाईज फायनली रेडी झालो आणि निघालो. बँगल्स घालते आता जातातच. मम्मी गेले अगोदरच आणि आम्हीच मागे राहिलो. लाईट्स वगैरे ऑफ करते आणि मग निघते आम्ही. बाय. तर काही जेवण वगैरे झाला पण मी काही ब्लॉग शूट नाही केलं. मला जाम उशीर वाटत होती आणि आता मी निघलो घरी जायला आणि आपली नेहमीप्रमाणे ड्राईव्हर करू शकता. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग स्किप नका करू कारण की अजून ब्लॉग पूर्ण झालेला नाही तर मी उद्याचा पण शूट करणार आहे. सो चल तुम्हाला उद्या झटकिशा गेलो पटकिशा घरा आलो. गाईज आता जेवलो आणि सरळ निघलो. जसं टाइमपास नाही केला. कसं मम्मी वेगळी गेली ना आम्ही वेगळी गेलो म्हणून. तर लाईट्स ऑन करू दे. तर गुड मॉर्निंग गाईज. आणि आता आजचा दिवस आहे सेकंड आणि ब्लॉगची सुरुवात तर माझ्या रूमपासूनच केलेली आहे. तर फर्स्ट म्हणजे एवढा पसारा तुम्हाला साफसफाई करायचा कारण की कस्टमर येणार आहेत. आणि असंच होते प्रत्येक ड्रेस नंतर आवरच पसारा होऊन जाते इकडं. आणि पसारा बघा न माझ्या रूमच्या बाहेर काम चालू आहे. सो मला हे काहीच आवडता येत नाही. हे आवरलं आणि परत माझ्याच रूममध्ये येऊन बसणार आहे. म्हणून आता जेवढा वरवरचा आहे तेवढा मी साफ करून घेते. एवढे अजून क्लायंटचे कपडे स्टिच करायचे बाकी आहेत. हे झालेलं आहे फक्त तो पण झालेला आहे. तर चला मी एवढं साफसुथरा करते आणि मग निघते. मला पण थोडा बाहेर जायचं. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर गाईज आम्ही आता जस्ट निघलो आणि हे यांचं गोंगाट बघा. यांचे गोंगाटाला साफसफ इग्नोर करा. हे घे तुझा फोन. हाय हाय. येतोस नाही येत. माझा भाऊ कधीच ब्लॉगमध्ये येत नाही कारण की त्याला जाम लाज वाटते. तेव्हा आवाज ऐकला ह्याचा म्हणजे स्वतःला जास्त स्मार्ट समजते तो. तर गाईज आता आम्ही चाललो हिचा झोपडीसाठी बुके मागवले. तो आणण्यासाठी आधी बुके आलेले आहे. तर त्याच्यात चालले मी तुम्हाला मागवशी ब्लॉगमध्ये बोलून माझं थोडं काम मी जरा बाहेर चाललो. तर त्याचसाठी चाललो. माझी कावडा खूप झाल्या आता कोंबड्या खायला हिचे मगारी. तर गाईज आम्ही आता आल्या मानकोलीवर आणि ती पोर काही दिसत नाही लागला. फोन कर आधी आणि मग बुके जेवणा मग निघू इच्छा. हे बघू शकता तुम्ही. आम्हाला ती पोर दिसली आता तिच्याला आम्ही बुके जेऊ मग निघू. काहीच फायनली बुके घेतलेले आणि बघू शकता आणि निघालो आणि बुके खूप छान आहे. तर करा गेले तुम्हाला दाखवतो आता. चला मला काही ब्लॉग शूट करायला भेटत नाही कारण की हे बघ मोबाईल वगैरे आता. काय बोलशील का ग तू? नाही हा नाही कला यांची डोकरी आहे ग. डोकरी आहे आमची. हा हा